दिसते कामिनी गजगामिनी राबती माय नाही दिसते राम हिरवे पान जळती ऊन नाही लिहून अरे खाल मोड्या दादा शब्द कुणाच आहे हा शब्द संपादी भगतांचा नाही हा शब्द आहे दुतरफ पुण्यामध्ये या सगळ्या घसाळलेल्या स्वतःला एकदम प्रतिगामी साहित्यिक म्हणून उच्च दर्जाचे साहित्यिक म्हणून मानणाऱ्या लोकांनी त्यावेळेस पुण्यामध्ये महात्मा फुलेंना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या साहित्य परिषदेला या, तुम्ही फार मोठे साहित्यिक आहात. फुले म्हणाले की तुम्ही सगळे घालमोडे आहेत, माझी आणि तुमचं जमणार नाही. कारण तुमच्या साहित्यामध्ये मला गरीब दिसत नाही, मला कष्टकरी दिसत नाही, मला शेतकरी दिसत नाही, मला कामगार दिसत नाही, मला श्रमिक दिसत नाही. हे तुमच्या साहित्यामध्ये मला दाखवा. म्हणून काय अरे खाल मोड्या दादा तू आमचा कुणी नाही हे पालखीचे बोल. हे पालखीचे होईल या नारीची ओळख नाही, हे पालखीचे होईल या नारीची ओळख नाही, हे पालखीचे होईल. जिथं जिंदगी जागते जिंदगी जागते त्यांची लेखणी पोचत नाही, हे पालखीची होई ह्या नारीची ओळख नाही, हे पालखीची होई या नारीची ओळख नाही, हे पालखीची होई या नारीची ओळख नाही, हे पालखीची होई या नारीची ओळख नाही, हे पालखीची होई.